या टीमसाठी। दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन। लेट्स प्ले। डावाला सुरुवात झाली। 55 धाबांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी मैदानाकडे आली। बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होतोय निखिल धारवे। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, कव्हर पॉइंटला फटका, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल निघाला डीप कव्हर पॉइंटला। दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील पण तो बॉलने रेस जिंकली पहिल्या बॉलवरती। वेलकम बाउंड्री 4। पुढं नाही चालत डांगडिंग, सीमा रेषा भेदून गेला आरपार। प्रतीश कासार खानावळचा सनसनीत चौका। बॉलवरती चांगला खणखणीत चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला। बॉलच्या मेरिटनुसार खेळले बंटी भदरिके, नामवंत हा खेळाडू। याही वेळेला ऑन साइडला फुलर लेन बॉल ड्राईव्ह करत असताना मिड विकेट कडे हा फटका आहे। डीप मध्ये फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली लाजवाब। खरं तर टॉप 3 मध्ये जेव्हा 3 संघ आले, 3 संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये रेस लागली। 4 धाबा जो लवकर कंप्लीट करेल त्याला थेट फायनलचा तिकीट मिळेल आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिला SJ टायगर्स हा संघ, त्या संघातील खेळाडू करण त्याने 4 धाबा सर्वात अगोदर वेगवान कंप्लीट केला, त्यामुळे त्या संघाला डायरेक्ट मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळाला। त्यामुळे खरं तर त्याही संघाचं कौतुक करावं लागेल। जो जिंकेल या मॅच मधून तो मात्र अंतिम फायनल मध्ये धडक मारील आणि तो संघ खेळेल मैदान। यानंतरच्या सामन्यामध्ये अलिबाग संघाविरुद्ध वाईल्ड कार्ड एंट्री या टीमला मिळाली होती। यावेळेला सुमित वन्स अगेन आजचा दिवस सुमित डोंगरेने गाजवलाय। स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलाय मैदानाच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये 6 धाबा। बॅटिंग पहिल्या सामन्यापासून गदरा चौथा सामना सुमितचा आपण पाहता। फक्त मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू लवकर बाजला, अन्यथा मागील 2 सामन्यामध्ये सलग 2 वेळा सामनावीर सुमित डोंगरे हा खेळाडू राहिलाय। आणि याही वेळेला पहिला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला निखिलच्या अगेन्स्ट। धीम्या गतीचा बॉल फुल टॉस आहे ऑन साइडला, मिस्टामिंग फटका बॉडी स्ट्रॉंग ऑनला, लॉंग चेस आणि बॉल निघाला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार। जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाच्या संघ मालकाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक आकर्षक पारितोषिक खरं बैल जोडी देऊन त्याचा गौरव केला जाईल। खूप खरं तर उत्कंठ आहे कोणत्या संघ मालकाला ही बैल जोडी मिळेल आणि त्याहीपेक्षा जो संघ चॅम्पियन बनेल त्याला पुढच्या वर्षी मोफत प्रवेश देखील मिळेल। नो बॉल कॉल, यस, त्या संघ मालकांना पुढच्या वर्षी मोफत प्रवेश दिला जाईल, याची देखील नोंद घ्या। कारण काशीद म्हटलं की दमदार आयोजन आणि नियोजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमावली या स्पर्धेच्या त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत। टॉस होण्या अगोदर नियमांचा कागद प्रत्येक कॅप्टनकडे दिला जातोय। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, याही वेळेला हा बॉल होता, बॉल लॉंग ऑनला स्टिअर केला, बॉलला फर्स्ट रन कंप्लीट केली आहे। फिल्डर त्या ठिकाणी आहेत, एकच रन या बॉलवरती मिळेल। बॅटिंग करत असताना पारगाव टीमला धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 17। सलामी वीर खेळाडूने मात्र चांगली सलामी दिली असं म्हणायला हरकत नाहीये। ओपनिंग ब्लास्टर चांगला स्टार्ट हवा होता आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा या धावफलकावरती लागल्या। 55 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे आणि सुरुवातीच्या काही बॉलमध्ये आतापर्यंत 17 धावा पाहायला मिळाल्या। विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या संस्कार स्पोर्ट्स सर्वे या टीमला। नेक्स्ट बॉल लेफ्ट केला, सोडून दिला, नो बॉल कॉल, यस। आपण पाहिला पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा टप्पा, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलाय। आणखीन एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल गोलंदाज निखिलला। धावांमध्ये वाढ होत चालली आहे, तब्बल 18 धावा या धावफलकावरती आहेत। विकेट ची प्रतीक्षा लागली आहे। सर्वे संस्कार स्पोर्ट्स सर्वे या टीमला पहिल्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये। काल ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तो संघ होता SJ टायगर्स अलिबाग, मृणाल वर्सोलकर यांचा संघ, विराटचा संघ। कालच्या दिवसामध्ये आपण पहिला टॉप 3 मध्ये आले आणि आज जेव्हा रेस लागली तेव्हा त्याच संघातील खेळाडू त्याने 4 धावा लवकर कंप्लीट करत तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय, त्यामुळे नक्कीच त्यांचंही अभिनंदन करावं लागेल। अलिबागचे 2 संघ, एक संघ पनवेल तालुक्याचा आहे या स्पर्धेमध्ये। याही वेळेला लेंथ बॉल टाकला, थोडासा हार्ड लेंथ वरती होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती लागल्या बिनबाद 18। चला बॅट हवी आहे, आमचे कमिटी मेंबर्स मैदानाकडे जातील। उत्तम दर्जाचं आयोजन आणि उत्तम दर्जाचं नियोजन हे तुम्हाला काशीद नगरीमध्ये पाहायला मिळेल। आतुरता होती प्रत्येक क्रिकेट चाहत्याला, प्रत्येक खेळाडूला केव्हा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल। प्रत्येक खेळाडूने सांगितलं आम्ही या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभागी होतो
आणि या ठिकाणी सहभाग झालेले सर्व संघ त्यांचंही खरं तर विशेष कौतुक करावं लागेल. उत्तम आयोजन. 24 संघ या स्पर्धेमध्ये पाहिले. टॉप 2 मध्ये काल 2 दिवसामध्ये 2 संघ पाहिले, अलिबाग आणि सर्वे, आणि आजच्या दिवसामध्ये पारगाव संघ टॉप 3 मध्ये गेला. आता टॉप 2 मध्ये कोणता संघ जाईल? एक ऑलरेडी गेलाय, तो संघ आहे खरं अलिबाग. जो जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचेल. यासाठी ही खरं लढत. उत्तम कामगिरी राहिली संपूर्ण आयोजकांची. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट, लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी डीसीबी ग्रुप काशीद यांच्या वतीने सोयरे चषक या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक साहेब मंचावरती आहेत. खरं तर विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाच्या चहूबाजूला असलेले प्रेक्षक त्यांचाही मी नक्कीच डीसीबी ग्रुप काशीद यांच्या वतीनं आभार व्यक्त करेन. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, आता येणाऱ्या खरं 18 चेंडूमध्ये विजयासाठी जवळजवळ 37 धावांचं समीकरण. बीमर कॉल आणि या बीमर बॉल वरती धमाका सुमितचा पाहायला मिळाला. वेस्ट साइड बीमर 6+1 7 धावा मिळतील पारगाव टीमला. सातवादार हा गेला बुलंदी षटकार. साईदीप हॉटेलचे प्रोप्रायटर मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार सुमित डोंगरेने घेतलाय. 360 डिग्री हा खेळाडू. नेक्स्ट बॉल फ्रीट रजत मुंडे यावेळेला आलाय. पुलर लेन बॉल आपण पाहिला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ कडे खेळले. एक सिंगल या ठिकाणी घेईल मिळाली. सेकंडचा कॉल बघता बघता 2 धावा देखील मिळाल्या. बॅटिंग करत असताना पारगाव टीमला. बॉलिंग मार्क मध्ये देखील आपण पाहिला अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्टार रजत मुंडे. खालापूर तालुक्यातील चांबार्ली गावचा हा खेळाडू. मागच्या याच वर्षी आपण पाहिला ISPL ही सर्वात मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज आणि तब्बल उत्कृष्ट फलंदाजसाठी 25 लाख कॅश प्राइज या खेळाडूला मिळाला होता. असा एक दमदार खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग करतोय आणि त्यांच्या समोर सुमित डोंगरे स्टॅकिंग एंड वरती. हाफ ट्रॅकर जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. सुमित डोंगरेचा क्लास षटकार. बघा आमचे कमिटी मेंबर्स सागर आहे त्या ठिकाणी लगेच मॅच बॉल मैदानामध्ये पाठवा. विनंती राहील आमच्या त्या ठिकाणी कमिटी मेंबर्स आणि प्रेक्षकांना. आपण खूप चांगलं सहकार्य केले. 2 दिवस केला. आता शेवटचा सामने काही आहेत त्यामध्ये देखील आपण सहकार्य करा. पायात टाकलाय सन्मानजनक. फक्त दिशा दिल्या. वृष्ठा सायनं बॉलला टर्न केला. अलॉंग विथ कार्पेट फटका डीप मध्ये चाललाय. पहिली रन कंप्लीट झाली. सेकंडला रेडी होता सुमित, परंतु नकार दिला त्या ठिकाणी बंटी बद्रिके या खेळाडूने. 1 धाव या ठिकाणी मिळाली. संघाची वाढती धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तब्बल 34 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. याच मैदानावरती महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्रेचा अर्धशतक आपण पाहिलं. याच मैदानावरती रायगड भूषण सुशांत मोकलचं देखील आपण अर्धशतक पाहिलं. अशा अनेक मोठ्या इनिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच वेळेला आपण पाहिलं लो स्कोरिंग सामने हाय व्होल्टेज होताना देखील पाहायला मिळाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह लेंथ मध्ये बॉल हलक्या हाताने बॉलला ऑफ ड्राईव्ह करत असताना व्हीसेप मध्ये खेळले. डीप मधून फिल्डर प्रचंड वेगाने पुढे आले. एकच रन या बॉलवरती मिळेल. एका रनच्या मदतीने अगदी डोक्याचा वापर करत हे खेळाडू मैदानामध्ये खेळतात. सिंगल डबल देखील घेतात. षटकार चौकार देखील पाहायला मिळाले. टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 35. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या पारगाव टीमला. वन्स अगेन सुमितने आक्रमण चढवलंय, परंतु यावेळेला फटका फसतो की काय असं वाटलंय. तसं घडलेलं नाहीये. बॉल त्या ठिकाणी केतनच्या डोक्यावरून निघाला. बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार षटकार. वन मॅन आर्मी एकतर्फा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 9 चेंडू मध्ये 32 वरती खेळतो मैदानामध्ये सुमित डोंगरे हा खेळाडू. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, गोलंदाजावरती प्रेशर, वाईट बॉलचा इशारा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 18. या ओव्हरमध्ये रजत देखील आता महागडा ठरतोय. त्याच्यावरती देखील आक्रमण पाहायला मिळालं. आणखीन एक वाईट बॉल अतिरिक्त रनसाठी साठी मिळेल पारगाव टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 42. अजूनही विजयासाठी आपण या ठिकाणी पाहता तब्बल 13 धावांची गरज असेल बॅटिंग करताना पारगाव टीमला. किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बस. आजचा दिवस राहिला सुमितच्या नावावरती. शॉटमफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड डिलाइटफुल षटकार.
या ओव्हरमध्ये जवळजवळ 30 धावा आल्या पारगाव टीमसाठी आणि तब्बल 48 वरती पारगाव संघ पोहोचला. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 12 बॉलमध्ये 7 धावांची गरज असेल. एच टायगर अलिबाग संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठात समोर या. यानंतर लगेचच विनर विपक्ष अलिबाग या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. तर याच दरम्यान आदरणीय अभिषेकजी काते माजी सभापती यांचं आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय अभिषेकजी काते साहेबांचं या ठिकाणी आगमन, माजी सभापती आपलं सहर्ष स्वागत. बोला तयार. इथे देखील उंची घेतल्या फटक्याने फिल्डर त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. जज करत असताना कदाचित झेल होऊ शकताना इथे मात्र पहिला विकेट मिळाला. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला आणि जी पार्टनरशिप 48 धावांची झाली ती मात्र आता ब्रेक केली गोलंदाजाने. पहिला ब्रेक थ्रू मिळाला फिल्डिंग करताना सर्वे टीमला. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. काशीद गावचे विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला धावांचं समीकरण. 11 बॉल 7. थोडं स्पीडअप करा विनंती राहील दोन्ही टीमला. फिल्डिंग करणारा सर्वे संघ सुमित वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 38 या धावसंख्येवरती. 10 चेंडूमध्ये 38 धावा त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. इथे मात्र रितेश मैदानाकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका आहे. आल्या पावली माघारी परतावा लागेल. सलगचा दुसरा धक्का देतोय गोलंदाज या ठिकाणी पारगाव टीमला. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा खेळाडू बाद. विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी. आमचा सरपंच स्कोर लेवल फक्त 1 धावाची गरज आहे. अलिबाग संघाचा कॅप्टन समोर या. अलिबाग पूर्ण संघ व्यासपीठा समोर या. मेगा फायनलचा टॉस देखील होईल पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. व्यासपीठाच्या मागे असलेल्या संपूर्ण अलिबाग संघाचा स्क्वॉड विनंती राहील आपण व्यासपीठा समोर या. कुणाल वर्सोलकर दोन्ही टीम इकडे समोर लाईनअप करायचं आपल्याला. पारगाव आणि अलिबाग दोन्ही टीम या आपल्याला लाईनअप या ठिकाणी करायचं. तर या सामन्याचा हिरो ज्याने 38 धावांची स्फोटक इनिंग साकारली आहे ते आपण एकत्र देऊ. फक्त नाव कळवा. यस सुमित डोंगडे. अलिबाग टीम इकडे लाईनअप करायचं आपल्याला. अलिबाग टीम लाईनअप करायचं आणि पारगाव आपण देखील लाईनअप करायचं.